म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदाराला धमक्या देत आहेत, म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही? म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदाराला धमक्या देत आहेत, म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही? ठीक आहे सर, आम्ही 1000 लोकांची साई देतो. 1000 लोक घेऊन येऊ का उच्चला पोलीस स्टेशनला? आम्ही जर खोटं असलं तर आम्ही 1000 लोक असं नाही. आता मी निर्णय दिला, बैठक झाली, बैठकीमध्ये यांना सांगितलं 72 तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे. जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाऱ्यांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे? म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदाराला धमक्या देत आहेत, म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही? मग कशाला त्यांना धमक्या देतात? चौकशी करा, आरोपी पकडा, कुणी असू द्या, यांच्यातला गुन्हे असेल त्यालाही आतमध्ये टाका. जे आरोपी पकडले साहेब त्यांच्या तोंडून कोण देणार आहे, करणार आहे, कोणाला मला फार गांभीर्यानं घेतलेलं आहे. मी एकट्याने नाही, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं लक्षात घ्या. त्याचा मला तुमची तक्रार करायला लागेल. तुम्ही जर यांना दमदाटी कराल तर याद राखा. पुढे दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली आहे. तुळजापूर सारखं देवस्थान, या देवस्थानांमध्ये जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील, कार्यरत असतील, पूर्ण नेस्तनाबूत करा. कोणालाही सोडू नका, कोणीही किती मोठा असेल तरी, कोणी असू द्या. साहेब 2.5 वर्ष झालं तुळजापुरात ड्रग्सचा प्रकार चालू आहे. त्याच्यावर आम्ही सर्वांनी तुळजापुरातल्या पुजाऱ्यांनी त्यांना निवेदन एकदा नाही 4दा 5दा त्याच्यावर स्मरणपत्र सुद्धा 2दा दिलं, परंतु ह्याच्यावर कारवाई होत नाही. उघड 20 ते 25 वर्षाची मुलं एक 8 ते 10 ठिकाणी ओपन उघडे आहेत, इथं घेतात साहेब. बघा, मी सांगतो एसपी साहेब तुम्हाला ह्या विषयावर मला बाकीच्या गोष्टी नंतर, पण ह्या विषयावर मी फार हे म्हणजे गांभीर्याने घेतलेलं आहे. कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय कानपिचके आले. कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये जर असे प्रकार घडत असतील आणि पुजाऱ्यांसारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर हे दुर्दैव आहे. आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल. तुम्ही जर 4-4, 5-5 वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात आणि तुम्ही ठम्मपणे बघत राहतात आणि तरी ड्रग्सचा व्यापार जर खुलेआम चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही ऍक्शन घ्या ना. आम्ही एसपी साहेब मी 5 महिन्यापूर्वी जॉईन केलं, त्याच्यानंतर मी स्वतः वर्क करून आपण स्वतः प्रोएक्टिव्हली ह्याच्यावर कारवाई केलेली आहे. ह्याच्यापैकी कुणीही माझ्याकडे निवेदन आतापर्यंत मी आल्यापासून दिले नाही. अगोदर दिलं असेल आणि आपण 4 महिन्यापूर्वी मीटिंग घेत होतो, सर होते त्यामध्ये तिथं पुजारी आणि आपण विषय झाला आणि त्याच्यानंतर आपण प्रोएक्टिव्हली कारवाई केली. सर आपण मीटिंग मध्ये आम्ही होतो, इथे म्हणले की आमच्या पुजारी आला की नावसे त्यांनी दिले, नावसे थोडे नाही. बघा, मी ह्या विषयावर कुणाचं काय मला घेणं देणं नाही.